नमस्कार. नाती जपूया या कम्युनिटीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं छान मनापासून भरभरून स्वागत करतो. माझी मुलगी श्रद्धा आणि मी मला वाटते 1-1.5 महिन्यापूर्वी असेच गप्पा मारत बसलो होतो. रात्री तिने कुठलंतरी पुस्तक वाचलं होतं आणि त्या पुस्तकातल्या एका चॅप्टरवरनं 1.5 तास आम्ही बोलत राहिलो. मग ती मला म्हणली, "बाबा, हे एवढं सगळं 300 पानाचं पुस्तक वाचायला लोकांना वेळ असतो का आजकाल? थोडक्यात काही करता येईल का? लोकांपर्यंत काही गोष्टी पोहोचवता येतील का?" म्हटलं, "तू सुचव." ती म्हणली, "बाबा, आपण एक मस्तपैकी चॅनल सुरू करूयात." म्हटलं, "अगं चॅनल सुरू करायचं म्हटल्यानंतर सोपी गोष्ट आहे का?" ते म्हणले, "अहो बाबा, मी तुमचे लेक आहे. तुमच्यासारखी हुशार आहे. मस्त एका मिनिटात करून दाखवते बघा आम्ही तुम्हाला. फक्त एक छानसं नाव सुचवा." आता म्हटलं, "नाव सुचवा." मला काही लगेच लक्षात नाही. म्हटलं, "जरा थोडासा वेळ दे थोडासा." आता माझा गेल्या जवळपास 40-45 वर्षापासून लग्न जमवणे, लावणे, लावली लग्न टिकवणे, काउन्सिलिंग करणे हा सगळा व्यवसाय असल्यामुळे रोज मला निरनिराळी माणसं भेटत राहतात. आणि त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं मूळ जे आहे ना, ते मला लक्षात आलं, की त्याचा संबंध नाते टिकवता येत नाही, नातेसंबंध जोपासता येत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर मग माझ्या डोक्यात आलं, की ह्याचं नाव आपण नाती जपूया असं ठेवूयात का? श्रद्धाला म्हटलं, श्रद्धा म्हणली, "ओके, डन, चला लागूयात कामाला." मग मी माझ्या परिचयातल्या काही लोकांना भेटलो, बोललो. ते म्हटले, की "आम्ही आहोत तुमच्याबरोबर. चांगला विषय घेऊन तुम्ही काम करताय. गो ऑन." म्हटलं, "चला पुढे जाऊयात." मग ही सगळी कन्सेप्ट पुढे आली. आणि काय झालं बरं का अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एकटेपण नावाचा भाग जो आहे ना, तो प्रत्येकाला त्रास देतोय. खूप माणसं ओळखीची आहेत, पण आपल्या जवळच्या परिचयातली अतिशय हक्काची व्यक्तीच नाही, असा प्रश्न प्रत्येकाला आहे. कोणाजवळ सांगू, कोणाजवळ नको. भीतीच वाटते लोकांना सगळं सांगायची. आणि एकाशी संवाद साधायचा म्हटल्यानंतर आपण पुढाकार घेऊन बोलायला गेलो आणि त्याने रिस्पॉन्स नाही दिला तर? अशी निगेटिव्हिटी आधीच मनामध्ये असते. मग लोकं बोलतच नाही एकमेकांशी आणि कोणीच कोणाशी बोलणं झालं, तर आणि संवादाचा अभाव झाला तर नाती टिकणार कशी? म्हणून त्याच्यावरती आपण काही जबाबदार माणसांच्या माध्यमातनं, काही सामान्य माणसाच्या माध्यमातनं सुद्धा काही गोष्टी गप्पा-टप्पाच्या माध्यमातून शिकणार आहोत. आणि हे शिकता-शिकता आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांवरती त्याचा चांगला परिणाम होईल आणि एक छान समाज तयार होऊ शकेल. मला जे म्हणायचं ते तुम्हाला समजलंय का नाही हे कळण्यासाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहणं, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं आणि हे चॅनल लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवणं, यासाठी तुमची मला नक्कीच मदत लागणार आहे. मला वाटतं तुम्ही ती मदत नक्की कराल. भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.